पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी शैलेश तांबडा. आपण सध्या डहाणूमध्ये डहाणू नगर परिषदेची आता निवडणुका चालू आहे. आपण पाहायला गेलो तर डहाणूमध्ये मुख्यतः दोन पक्षामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे भरत राजपूत तसेच शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माची हे दोन उमेदवार आहेत. आणि आपण पाहायला मिळतं आपल्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माची हे आहेत. त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर उमेदवार कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही लोकांसमोर घेऊन जात आहे? मी काय म्हणतो आपला आम्ही जे लोकांसमोर जातो होते त्यासाठी आम्ही विकासासाठी आम्ही रस्ते गटर वीज पाणी त्याची व्यवस्था सुरळीत करणार, क्रीडांगण बनवणार आहे, साफसफाई ग्राउंडला सुंदर ठेवण्याचं आम्ही लोकांना आश्वासन. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत जे सांगतात की गेल्या टायमात मी नगराध्यक्ष असताना इथले रस्ते गटारा किंवा इतर ज्या सुखसुविधा आहेत त्या मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. काय सांगायला याच्यावर? तुम्ही तिथून आला असता बघितलं असेल की गावाची किती दुरवस्था आहे. आता ते म्हणतात की त्यांनी सगळं कामं केली, त्याच्याच ऑफिसच्या मागे त्या सगळ्या बिल्डिंगची गटर लाईन रस्त्यावर असं ओसाड पडलेली आहे आणि तिथे दुर्गंध बसून रोगराई होते. लोकांना जास्तीत जास्त लोकांनी वोटिंग करावं, तुम्हाला सहकार्य करावं, ह्याच्यासाठी जनतेला काय सांगायचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून? आम्ही लोकात असतो, आम्ही लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि आम्हाला गावाचा विकास करायचा आहे. या हेतूने त्यांनी आम्हाला माणसाचा फायदा नव्हता. जे कॉमन मॅन इथे जे उभे जनता आहे त्यांचा कुठला काही फायदा आहे का? इथे जेवढी पण जनता आहे तुम्ही त्यांना विचार की तुमचा कुठला फायदा करून घेतला आहे? तुम्ही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर तुम्ही उभे राहतील ते तुम्हाला फक्त एवढं सांगेल आज नाही आहो बघा कल आहो, कल गए तर परसो, असे तुम्हाला वादेवर वादे देतात पण तुमचं काहीच काम होत नाही. कुठलं काम झालं तुमचं? एवढी जनता उभी आहे, कुठली काम झालं विचारू तुम्ही. शिवसेना शिंदे गटाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माची हे होते. आपण त्यांच्याशी निश्चित बातचीत केली. तसेच महिला उमेदवार देखील होते. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षात काही इथे डहाणूमध्ये विकास वगैरे काही झालेला नाही. जर आम्ही निवडून आलो किंवा आमच्या पक्षाचे नगराध्यक्षपद किंवा आणि बाकी इतर उमेदवार जे आहेत जे ते निवडून आले तर आम्ही जास्तीत जास्त डहाणूचा विकास कसा होईल ह्या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत. पालघर न्यूज नेटवर्क